कॉन्ट्रा वाउचर. टॅलीमध्ये कॉन्ट्रा वाउचर हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि या कॉन्ट्रा वाउचरमुळं मॅक्झिमम लोक कन्फ्यूज होतात. याच्यामध्ये कळतच नाही स्टुडंटला की डेबिट काय आहे आणि क्रेडिट काय आहे. ठीक आहे, याच्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट हा कधी घ्यायचा हे आपण आज सांगणार आहोत की व्हॉट इज द कॉन्ट्रा वाउचर. Contra voucher is used when you deposit any cash in bank accounts or cash withdraw from bank accounts by check, ATM or fund transfer from one bank to another bank account by check. You have to press F4 for this function key to active type of voucher. It's called a contra voucher. तर कॉन्ट्रा वाउचर तुम्हाला कधी वापरायचं आहे पहिले हे समजून घ्या की जेव्हा तुम्ही तुमचे पैसे तुमच्या बँकेमध्ये टाकता तेव्हा तुम्हाला कॉन्ट्रा एंट्री करायची आहे आणि तुम्ही तुमचे पैसे तुमच्या बँकेमधून काढता ऑफिसच्या यूजसाठी तेव्हा कॉन्ट्रा एंट्री करायची आहे. व्हेन यू डिपॉझिट युअर कंपनी अमाऊंट इन युअर कंपनी बँक अकाउंट अँड व्हेन यू विथड्रॉ बँक अकाउंट फॉर युअर company use, that's entry in including in a contra voucher. ठीक आहे, जेव्हा तुम्ही तुमचेच पैसे तुमच्या बँकेमध्ये टाकता व बँकेमधून काढता तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्ट्रा एंट्री यूज करायची आहे. तर एक लक्षात घ्या, कॉन्ट्रा एंट्री कधी करायची हे आपण टॅली सॉफ्टवेअरमध्ये पाहूया. ओके, टॅली सॉफ्टवेअरमध्ये जाऊया आणि या कॉन्ट्रा एंट्रीची थेरी एक डिटेल्समध्ये पाहूया. ओके, गेलोय आणि इथं जायचं तुम्हाला कॉन्ट्रा एंट्री. शॉर्टकट ही काय सांगितली होती तिथं, F4. व्हेरी गुड. F4 कॉन्ट्रा एंट्री तेव्हा यूज करायचं जेव्हा तुमच्या बँकेमध्ये तुम्ही पैसे टाकताय. लक्षात घ्या, माझ्याकडे एक बँक खातं उघडणार आहो आणि त्या बँकेमध्ये मी पैसे टाकणार आहो. माझ्याजवळ SBIचं एक अकाउंट आहे आणि मी इथं एक खातं उघडणार आहो. आपण उघडूया इथं ICICI बँकमध्ये. ओके, काय उघडणार आहो, इथं खातं उघडणार आहो. मी इथं Alt+C दाबलं, ICICI बँक इथं घेतलंय आणि बँक कधी पण अंडर द बँक अकाउंटच घ्यायचं. इथं बँकेचा अकाउंट नंबर वगैरे तुम्ही टाकू शकता आणि या बँकेमध्ये मी नवीनच अकाउंट उघडलेलं आहे आणि त्या बँकेमध्ये मला पैसे टाकायचे आहेत. तर लक्षात घ्या, पैसे टाकायचे आहेत म्हणजे पैसे चाललेत म्हणजेच कॅश काय होणार, क्रेडिट. लक्षात घ्या, याआधी पेमेंट आणि रिसिप्टची थेरी तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतर तुम्ही कॉन्ट्राची थेरी पहा बरं का. कॅश तुम्ही तुमच्या बँकेमध्ये टाकताय म्हणजेच कॅश किती टाकताय, बँकेमध्ये मी जर 1,00,000 रुपये कॅश टाकतोय कॅशच्या स्वरूपात बरं का, तर ती एंट्री कशामध्ये होणार, कॉन्ट्रा होणार. आता माझ्या कुठल्या बँकेमध्ये टाकतोय मी, ICICI बँकमध्ये. लक्षात घ्या, ही एंट्री कशी झाली की जेव्हा तुम्ही तुमचे पैसे, जसे की मी एक कंपनी चालवतो किंवा मी एक दुकान चालवतो, माझे दिवसभरातले जमा होणारे पैसे मी संध्याकाळी माझ्या बँकेमध्ये टाकतो, तर अशा एंट्रीला कॉन्ट्रा एंट्री म्हणायचं. जेव्हा तुमच्या ऑफिसचे, कंपनीचे किंवा दुकानाचे पैसे तुम्ही तुमच्याच बँकेच्या खात्यामध्ये टाकताय तर त्याला काय म्हणायचं, इथं बँक अकाउंटमध्ये टाकताय तर कॉन्ट्रा एंट्री म्हणायचं. ठीक आहे, समजलं. हे कॅशच्या स्वरूपातली एंट्री तुमची झाली. ठीक आहे, तर दुसरी गोष्ट म्हणजेच जेव्हा तुम्ही कॅशच्या स्वरूपात आता पैसे टाकलेत ना, तसेच तुम्ही काय करू शकता की कॅशच्या स्वरूपात ATM मधनं पैसे काढू शकता. कसे काढणार, जेव्हा तुम्ही टाकणार तेव्हा कॅश क्रेडिट होणार. जेव्हा तुम्ही बँकेमध्ये तुमच्या कंपनीचं दिवसभराचं कलेक्शन टाकणार तेव्हा कॅश क्रेडिट होणार. पण तुम्ही ATM मधून जेव्हा पैसे काढणार तेव्हा एंट्री वेगळी होणार. तुम्ही तुमच्या कंपनीच्याच कामासाठी जेव्हा ATM मध्ये, बँकेमध्ये जाऊन किंवा चेक देऊन किंवा ऑनलाईन पद्धतीनं कसेही जेव्हा पैसे काढणार तेव्हा एंट्री अशी होणार की तुमच्या बँकेचं नाव येणार इथं आणि काय येणार, त्या बँकेमधून सपोज मी 20,000 रुपये इथं काढले, 2,00,000 झाले, इथं 20,000 रुपये काय केलेत, काढलेत. तर इथं चेक असेल तर चेक नंबर द्या, ऑनलाईन पद्धतीनं काढलेले असेल तर ऑनलाईन पद्धतीनं आपण लिहायचे आहे तिथं, पण नॅरेशनमध्ये. ठीक आहे, इथं काय केलेत, ATM मधून काढले म्हणल्याने इथं काय घ्यायचं, कॅश.
लक्षात घ्या, कसे काढलेत तुम्ही, ATM मधून तुम्ही तुमच्या कंपनीच्याच यूजसाठी 20,000 रुपये इथं काढले. तर ही एंट्री तुम्ही कॉन्ट्रामध्ये कशी करायची आहे, ह्या पद्धतीची करायची आहे. ओके, एंटर 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 सेव्ह. आता पहिली एंट्री पाहूया. जेव्हा तुम्ही तुमचेच पैसे तुमच्या बँकेमध्ये टाकता तेव्हा तुम्ही कॉन्ट्रा एंट्री करता, म्हणजे दिवसभराचं कलेक्शन मी 10 माझ्या बँकेमध्ये टाकतोय, तेव्हा मला कुठली एंट्री करायची आहे, कॅश क्रेडिट आणि माझं बँक डेबिट. पण जेव्हा त्याच बँकेमधून जर पैसे काढले तर ती एंट्री उलटी येणार. बँकेमधून ATMच्या बाहेर येऊन आपण ATM मधून जेव्हा पैसे काढलेत तेव्हा कॅश काय होणार, डेबिट, आणि बँक काय होणार, क्रेडिट. आणि बँकेमधून किती पैसे कमी होणार, 1 लाखामधून 20,000 कमी राहिले किती, 80,000. कळलं का तुम्हाला ही एंट्री? आता नेक्स्ट पाहूया. जेव्हा तुम्ही तुमचे पैसे तुमच्या एका बँकेच्या खात्यामधून एका बँकेमध्ये टाकता तेव्हा तुम्हाला कॉन्ट्रा एंट्री करायची आहे. लक्षात घ्या, कधी, जेव्हा ते दोन्ही बँकेचे खाते तुमच्या कंपनीचेच असायला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या एका कंपनीच्या खात्यावरनं, बँक खात्यावरनं दुसऱ्या कंपनीच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीनं, पेटीएमनं, फोनपेनं कसेही पैसे ट्रान्सफर करता, तर अशा वेळेस तुम्हाला कुठली एंट्री करायची आहे, कॉन्ट्रा एंट्रीच करायची आहे. तर मी लक्षात इथं घेतोय की माझ्या बँक ऑफ इंडिया या खात्यामधून मी किती, 1 लाख किंवा 50,000 रुपये, मी 50,000 रुपये, एकच मिनिट, 50,000 रुपये माझ्या ICICI बँक, म्हणजेच हे सुद्धा कंपनीचंच खातं आहे. लक्षात घ्या, दोन्हीही बँका ह्या का आहेत, कंपनीच्या आहेत. वेन यू ट्रान्सफर युअर अमाऊंट टू वन बँक अकाउंट टू युअर कंपनी अनदर बँक अकाउंट, दॅट्स एंट्री इन इज अ कॉन्ट्रा एंट्री. लक्षात घ्या, तुम्ही इथं चेकनं दिले असेल तर चेक लिहू शकता, ऑनलाईन पद्धतीनं टाकले असेल तर तुम्ही असं लिहू शकता, फोनपे असेल तर फोनपे लिहा, पेटीएमनं तुम्ही पाठवले असेल तर ते लिहा, ऑनलाईन बँकिंग असेल तर ते लिहा तुम्ही. तर कसंही असो, तुम्हाला इथं हे ऑप्शनमध्ये मी दिलेलं आहे, असं तुम्ही लिहू शकता. पण तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा कसंही पाठवलं तर तुम्हाला ह्या पद्धतीचं लिहायचं आणि ही एंट्री कॉन्ट्रामध्येच घ्यायची आहे. परत एकदा सर्व आपण रिव्हिजन घेऊया. पहिले काय केलं, पहिल्या एंट्रीमध्ये जेव्हा कॉन्ट्रा तुमचं दिवसभराचं कलेक्शन तुम्ही संध्याकाळी तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये टाकता, म्हणजे तुमच्या कंपनीचेच पैसे आणि तुमच्या कंपनीच्या खात्यावर टाकता, तेव्हा कॉन्ट्रा एंट्री करायची. आणि काय, कॅश क्रेडिट. लक्षात घ्या, पैसे चाललेत म्हणजेच कॅश क्रेडिट, आणि तुमच्या बँकेच्याच खात्यावर जमा होते म्हणजेच कॅश डेबिट इन युअर बँक अकाउंट, ICICI बँक. पण इथं तेव्हा तुम्ही दुसऱ्याच दिवशी तुम्हाला सकाळी ATM मधून पैसे काढायचे आहेत आणि तुमच्या त्या बँकेच्या अकाउंटमधून काढायचे आहे, तर 20,000 रुपये ATM मधून काढले तर काय करणार, ICICI बँकमधून ते पैसे कमी होणार, क्रेडिट, आणि डेबिट काय होणार, तुमची कॅश तुमच्या हातामध्ये येणार तुमच्या कंपनीच्या यूजसाठी किंवा तुमच्या दुकानाच्या यूजसाठी. ठीक आहे, तर ही एंट्री सुद्धा कॉन्ट्रामध्येच करायची. आणि दुसरी एंट्री काय सांगितली होती मी, वेन यू ट्रान्सफर युअर अमाऊंट टू वन बँक अकाउंट टू अनदर बँक अकाउंट, जेव्हा तुम्ही तुमच्याच बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँकेच्या अकाउंटवर ट्रान्सफर करता तेव्हा तुम्हाला कॉन्ट्रा एंट्रीच करायची आहे. पण लक्षात घ्या, आता मी काय बोलतोय, तुम्ही तुमच्या कुठल्या तरी पार्टीला तुम्ही पैसे पाठवता म्हणजेच पे करता, तर ही एंट्री याच्यामध्ये येणार नाही. तुम्ही ती एंट्री पेमेंटमध्येच करणार. जेव्हा तुम्ही तुमच्या एका खात्यावरनं कुणाच्या बँकेला ऑनलाईन पद्धतीनं पैसे पाठवतात तरी पण ती एंट्री पेमेंटमध्येच होणार. पण कॉन्ट्रामध्ये त्या एंट्री होणार तुमचंच बँक आणि तुमच्याच बँकेमधून तुमच्या दुसऱ्या बँकेमध्ये, तुमच्याच खात्यामधून तुमच्या दुसऱ्या खात्यामध्ये, किंवा पैसे काढले किंवा टाकले अशा पद्धतीच्या एंट्र्याच कॉन्ट्रामध्ये होणार. पण लक्षात घ्या, कुणी जर चेक दिला किंवा ऑनलाईन तुम्हाला पैसे पाठवले तर ते पैसे रिसिव्ड झाले, ती एंट्री रिसिप्टमध्ये होणार. आणि तुम्ही कुणाला पेटीएमनं, फोनपेनं ऑनलाईन पे केलं किंवा त्याच्या खात्यावर बँकेमध्ये जाऊन पैसे टाकले तर ही पेमेंटमध्येच होणार, कारण की पे करताय. तर कॉन्ट्रा एंट्रीमध्ये त्याच एंट्र्या करायच्या जेव्हा तुम्ही पैसे तुमच्या बँकेमधून काढता, कंपनीचीच बँक आहे आणि कंपनीचा माणूस कंपनीच्या यूजसाठी काढतोय, आणि तुम्ही तुमच्या बँकेमध्ये टाकताय तेव्हाच कॉन्ट्रा एंट्री करायची. आणि तुमच्या एका खात्यावरनं, कंपनीच्या एका खात्यावरनं कंपनीच्या दुसऱ्या बँकच्या खात्यावर टाकणं, ही एंट्री सुद्धा तुम्हाला कॉन्ट्रामध्येच करायची आहे. कळलं कॉन्ट्रा?
याच्यामध्ये पेमेंट आणि रिसिप्ट आणू नका, कारण की रिसिप्टच्या एंट्र्या वेगळ्या आहेत आणि पेमेंटच्या एंट्र्या वेगळ्या आहेत. त्याची थेरी तुम्ही पाहून घ्या. लक्षात घ्या, ही थेरी परत वाचा. तुम्हाला कॉन्ट्रा एंट्री आणि शॉर्टकट की काय आहे त्याच्यासाठी F4. ठीक आहे. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका, आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा, आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि माझे समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता. मराठीची परफेक्टली थेरी पाहण्याबद्दल थँक्यू.